शेतकऱ्यांसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला जिल्हा बँकेने चालना दिली. नगराध्यक्ष धनंजय देशमुख. सांगली जिल्हा बँकेच्या कडेगाव प्रधान कार्यालयात शताब्दी वर्ष उत्साहात साजरा. सहकाराच्या बळावर उभ्या राहिलेल्या सांगली जिल्हा बँकेने भक्कम आर्थिक वाटचाल करत ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी बनून शेतकऱ्यांचे हित जोपासत ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने चालना दिली. त्यामुळे शेतकरी समृद्ध झाल्याचे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले. ते कडेगाव येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कडेगाव तालुका प्रधान कार्यालय व कडेगाव शाखेमध्ये बँकेचा शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ, पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी.एस. देशमुख, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते विजयराव शिंदे, शशिकांत रासकर, फील्ड ऑफिसर सूर्याजी यादव, शाखाधिकारी भरत पिंगळे, माजी उपनगराध्यक्ष सागर सूर्यवंशी, शिराज पटेल, संजय मुळीक प्रमुख उपस्थित होते. सांगली जिल्हा बँकेच्या कडेगाव प्रधान कार्यालयात शताब्दी वर्षानिमित्त विद्युत रोषणाई करून, रांगोळी काढून, सजावट करून शाखेच्या कार्यालयात सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी सूर्याजी यादव, भरत पिंगळे यांनी बँकेसह शाखेचा थोडक्यात आढावा दिला. यावेळी प्रकाश गायकवाड, रघुनाथ गायकवाड, विशाल शिंदे, प्रसाद धर्मे, शुभम धर्मे, माने मॅडम, साहेबराव मुळीक, विशाल यादव यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ व बँकेचा सर्व स्टाफ आदी उपस्थित होते.